ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा एका पत्रकाराने बॉब मार्ली नामक गीतकार आणि गायक ह्याला प्रश्न विचारला की तुम्ही श्रीमंत आहात का? त्या बॉब मार्लीनं त्या पत्रकाराला त्याचं उत्तर देण्याविषयी त्यालाच पुन्हा एकदा प्रश्न विचारला की किती पैसा किंवा किती धनदौलत मनुष्याला श्रीमंत बनवते? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या जगामध्ये असलेला सर्वात श्रीमंत मनुष्य किंवा जे कोणी सगळे श्रीमंत आहेत ते, किंवा ह्या जगामध्ये असलेला अत्यंत गरीब मनुष्य आज समाधानी आहे का? एक वेळ मनुष्याला पैसा, धन दौलत, नावलौकिकता आनंदी करू शकते, परंतु खरोखरच हे सगळं काही मनुष्याला समाधानी करू शकतं का? जर आपल्याला खरोखरच समाधानी व्हायचं असेल तर शांत मन आणि ईश्वराचं चिंतन हेच मनुष्याला शांत करू शकतं किंवा समाधानी करू शकतं. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणत आहे, स्वर्गराज्यामध्ये तुमचं धन साठवून ठेवा, जेथे कोणीही त्याचा नाश करणार नाही किंवा कोणताही चोर ते चोरीला घेऊन जाणार नाही. आज आपण सामान्य काळातील 19वा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला मेहनत, विश्वास आणि स्वर्गाचं राज्य याबद्दल सांगत आहे. वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं आणि तो अब्राहम आपलं सर्व काही सोडून परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देत त्याच्या मागे गेला आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. जेव्हा अब्राहम आणि त्याची पत्नी सारा हे वयस्कर होते तेव्हा परमेश्वराने आपल्या पुत्राचं अर्पण करावं, त्याला भेट अर्पावी म्हणून परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं. कदाचित अब्राहमाच्या हृदयामध्ये दुःख झालं असेल, कदाचित त्याला वाटलं असेल की मला हा म्हातारपणात पुत्र झालेला आहे, परमेश्वराने तो विचारलेला आहे, परंतु त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला की परमेश्वर जे काही करत आहे ते चांगलंच आहे आणि म्हणून आपल्या मुलाचा बली देण्यासाठी देखील तो तयार झाला. तो परमेश्वरावर विश्वास ठेवून जगला आणि म्हणूनच आज तो विश्वासाचा पिता म्हणून ओळखला जातो आणि आपण त्याचं अनुकरण करतो. येशू ख्रिस्त देखील आपल्याला तेच सांगत आहे. आपल्या पूर्वजांनी देखील तेच केलं. त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी देवाचं वचन अनुसरलं, ते देवाच्या वचनाला टिकून राहिले आणि म्हणून ते देवाला, येशूला पाहू शकले आणि ते महान व्यक्ती झाले किंवा चांगलं जीवन जगले. येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की तुम्ही खरं धन कुठे साठवून ठेवावं आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करावं. त्या क्रुसावर मरून येशू ख्रिस्तानं आपल्याला तारण मिळवून दिलेलं आहे, परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ते तारण मिळालं असताना देखील आपण पायावर पाय आणि हातावर हात ठेवून चालणार नाही. आपल्याला ते स्वर्गराज्य मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. आपल्याला येशूचं वचन ऐकावं लागेल आणि जसं अब्राहमाने केलं, जसं संतांनी केलं तसं आपल्याला करावं लागेल. आपल्या प्रत्येकाचं धन कुठे आहे? आपल्या प्रत्येकाचं धन कुठे आहे असा प्रश्न येशू ख्रिस्त कदाचित आपल्याला विचारत असेल आणि तोच आपल्याला सांगत आहे, जेथे तुमचं धन आहे तेथे तुमचं मनही असेल. आपलं धन पैसा आहे का? आपलं धन नावलौकिकता आहे का? आपलं धन खुर्ची मिळवण्याचं आहे का? की आपलं धन स्वर्गाचं राज्य आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की जर आपल्याला दुनिया फिरायची असेल, आपल्याला अमेरिकेला, लंडनला, युरोपला, सिंगापूरला किंवा कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट तयार करावा लागतो. पासपोर्ट तयार केल्यानंतर आपल्याला विजा तयार करावा लागतो. विजा तयार केल्यानंतर आपल्याला बोर्डिंग पास म्हणजे तिकीट घ्यावं लागतं. आपल्याला खूप मेहनत करावी लागते. मग स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण आपला पासपोर्ट तयार केलेला आहे का? आपण आपला विजा तयार करत आहोत का? त्याच्यासाठी आपलं बोर्डिंग तिकीट आपण घेत आहोत का? हा भूतलावर फिरण्यासाठी व्हिसा तयार करत असताना आपल्याला ओळखपत्र लागते, कागदपत्र लागतात, पोलीस व्हेरिफिकेशन लागते, पैसा लागतो. स्वर्गराज्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही पैशाची गरज लागत नाही, कारण आपल्याला येशू ख्रिस्तानं ते तारण त्या काल्वारी क्रुसावर मरून आपल्याला मिळवून दिलेलं आहे. मग आपल्याला काय लागतं? लागतं ती मेहनत, लागतो तो विश्वास, लागतो तो खरेपणा आणि लागतं ते प्रेम. हे स्वर्गराज्य मिळवण्यासाठी आपण मेहनत करत आहोत का? हे स्वर्गराज्य मिळवण्यासाठी आपला विश्वास आहे का? हे स्वर्गराज्य मिळवण्यासाठी आपलं प्रेम आहे का?
की आपलं धन दुसरी कुठेच आपण शोधत आहोत? आपण हे भूतलावरचं जग कमावण्यामध्ये आपलं आयुष्य घालवत आहोत आणि ते स्वर्ग राज्याचं धन मिळवण्यासाठी काय करत आहोत? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारायला हवा. आणि जर हे आपल्याला मिळवायचं असेल तर येशूने दिलेल्या त्या चाकराच्या दाखल्यासारखं आपल्याला जगावं लागेल, आपल्याला जागृत लावावं लागेल, आपल्याला मेहनत करावी लागेल. कारण कोणता धनी कोणत्या वेळेस येईल आपल्याला सांगता येत नाही. जेव्हा ते आपल्या विमानाची वेळ होते आणि ते विमान निघून जातं, आपण काहीही करू शकत नाही. तसंच आपलं जर विजा रेडी नसेल, आपलं जर बोर्डिंग पास रेडी नसेल आणि जर घटका आली तर ती घटका निघून जाईल आणि आपणच आपल्या जीवनाचा अंत करून घेणार आहोत. काही दिवसा अगोदरच एक UFC फायटर बेनिल दारियुश हा जिंकल्यानंतर त्याचं इंटरव्ह्यू घेण्यात आलं आणि त्याचं इंटरव्ह्यू घेत असताना पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की तुला कसं वाटतं? त्या बेनिलने सांगितलं की चांगलं वाटतं, परंतु मला एकच सांगायचं आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. लोक मला काहीही म्हणो, माझ्यासाठी प्रसिद्धी हा कचरा आहे, प्रसिद्धी हा माती आहे, परंतु ख्रिस्त माझं सर्वस्व आहे आणि माझं संपूर्ण जे काही आहे ते ख्रिस्ताचंच आहे. त्या बेनिलला खरी संपत्ती काय आहे हे समजलं, संतांना खरी संपत्ती काय होती हे समजलं आणि आपल्या अवतीभोवती देखील काही माणसं आहेत त्यांना खरं धन काय आहे ते समजलेलं आहे. आपल्याला खरं धन कुठे आहे, काय आहे ते समजलेलं आहे का? आपण ह्या नाशवंत धनासाठी मेहनत करत आहोत आणि त्या स्वर्गातील धनासाठी काय करत आहोत हे देखील स्वतःला विचारूया, मेहनत करूया, विश्वास दाखवूया आणि ते स्वर्गाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वराची कृपा, मरिया मातेची, सर्व संतांची आणि दूतांची मध्यस्थी आपल्याला लाभावी आणि जीवनाच्या शेवटी आपल्याला ते स्वर्गराज्य मिळावं. फक्त तिथेच नाही, स्वर्गराज्य हे भूतलावरच आहे. कारण येशू ख्रिस्ताला लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की स्वर्गाचं राज्य कुठे आहे? येशूने सांगितलं, स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजेच स्वर्गराज्याची सुरुवात इथूनच, ह्या भूतलावरूनच झालेली आहे. इथून ते स्वर्गराज्य जगण्याचा प्रयत्न करूया आणि सरतेशेवटी जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यात असू, सर्व दूत आणि संतांच्या सानिध्यात असू, तेथे परमेश्वराची स्तुती करून ते स्वर्गराज्य आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करूया, ते मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि स्वर्गाचे भागीदार होऊया. परमेश्वराची कृपा आपल्याला लाभावी हीच आपणा सर्वांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना.